हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज ओम and you're watching राईट टुडे. आज आपण पाहणार आहोत मराठी उपयोजित एक लेखनातील मागणी पत्र हे पत्र. चला तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग आपण व्हिडिओमध्ये एक सुंदरसं पत्र पाहणार आहोत. त्या पत्रात आपण एक यादी पाहणार आहोत. या पत्राचा आराखडा आणि किती गुणांसाठी किती मार्कांसाठी तुम्हाला काय लिहायचं आहे याचा मी सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक सुद्धा करा. चला आज आपण पाहणार आहोत मागणी पत्र. शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या क्रीडा विभागासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थेकडे मागणी पत्र लिहा. तर हा असा तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे. याच्यासाठी तुम्हाला मागणी पत्र लिहायचं आहे. जर परीक्षेमध्ये तुम्हाला एखादा असा क्वेश्चन आला तर सर्वात पहिल्यांदा प्रश्नाला पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. त्या प्रश्नात आपल्याला काय मागितले आहे, आपल्याला काय लिहायला लावलेले आहे हे समजून घेण्याचा आधी प्रयत्न करायचा. त्यानंतर तुम्हाला प्रश्न समजल्यानंतर पत्राची सुरुवात दिनांक लिहून करायची. सुरुवातीला बघा मी असे लिहिले आहे त्या स्वरूपात तुम्हाला दिनांक लिहायचे आहे. तर दिनांक 15 नोव्हेंबर 2023. त्यानंतर प्रति आपल्याला संस्थेकडे मागणी पत्रे लिहायला लावलेले आहे. त्यामुळे आपण त्या संस्थेतील एका अधिकाऱ्याला ते पत्र लिहिणार आहोत. तर त्या अधिकाऱ्याचे पद किंवा तुम्हाला जर त्या अधिकाऱ्याचे नाव लिहायचे असेल तर तुम्ही त्या अधिकाऱ्याचे नाव लिहू शकता. त्यानंतर संस्थेचे नाव, विभाग, संस्थेचा पत्ता आणि पिनकोड या स्वरूपात तुम्हाला प्रति लिहायचं आहे. हे लिहिल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही प्रति सेक्शन जे लिहिलं आहे हे तुम्ही जर अचूक पद्धतीने लिहिलं तर तुम्हाला त्याबद्दल 1 मार्क मिळेल. त्यानंतर आपण हे प्रति सेक्शन लिहिल्यानंतर आपण वळूया विषयाकडे. तुम्हाला प्रश्नातून दिलेल्या मजकुरातून स्वतः एक ठळक असा विषय बनवायचा आहे. तर आपल्याला याच्यासाठी काय लिहिले आहे बघा प्रश्नात. विद्यालयाच्या क्रीडा विभागासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थेकडे मागणी पत्र लिहा. तर आपण विषय लिहू शकतो क्रीडा साहित्य पुरवठ्यासाठी मागणी करणारे पत्र किंवा मागणी पत्र. पद्धतीने विषय लिहिला असेल, विषय असा ठळक असेल, त्यात काही चुका नसतील तर त्या विषयाबद्दल तुम्हाला एक अर्धा मार्क्स मिळून जाईल. अर्धा मार्क्स त्यासाठी मिळून जाईल तुम्हाला. त्यानंतर आपण समोरच्याला ॲड्रेस करून किंवा त्यांना नमस्कार किंवा त्यांना संवादून लिहिणार आहोत. तर हे पत्र औपचारिक पत्र आहे. तर औपचारिक पत्रामध्ये आपण आदरणीय महोदय असं लिहितो किंवा आदरणीय महोदया असं लिहितो. मागणी पत्र हे औपचारिक पत्रातील एक पत्र आहे, औपचारिक पत्र प्रकारातील. चला तर मग पुढे पाहूया. मी ओंकार पाटील. आत्ता मजकुराला सुरुवात झाली आहे. मी ओंकार पाटील श्री शिवाजी विद्यालय पुणे येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आमच्या विद्यालयातील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली जाते व आहे. तुम्हाला सुरुवातीला तुम्ही जो पत्र लिहिणार आहे त्याचं इंट्रोडक्शन किंवा ओळख करून द्यायची आहे असं पत्र लिहिताना. तर यात हा जो क्रीडा शिक्षक आहे तो सांगत आहे आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेहमीच भूतकाळातही जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कामगिरी केली आहे आणि ती अजूनही करत आहे. सध्या विद्यार्थ्यांची तयारी अधिक चांगली करण्यासाठी खालील क्रीडा साहित्यांची तातडीने आवश्यकता आहे. तर यात आपल्याला क्रीडा साहित्यांची मागणी करायची आहे. त्यामुळे क्रीडा साहित्यांची मागणीसाठी हे पत्र आपण लिहित आहोत. तर ही लाईन त्यासाठी लिहिली गेलेली आहे. त्यानंतर त्याची यादी खालीलप्रमाणे आहे. तर तुम्हाला समजा जर तुम्हाला रोपांची मागणी केलेली आहे. माझ्या चॅनलवर एक रोपांची मागणी आणि पुस्तकांची मागणी असं एक मागणी पत्राचा व्हिडिओ पहिलेच उपलब्ध आहे. तर तुम्ही तो पाहिला नसेल तर तोही पाहून घ्या.
हा माझ्या चॅनलवरचा मागणी पत्रावरचा तिसरा व्हिडिओ आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंकसुद्धा देऊन टाकेल किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. चला तर मग आपण यादी पाहून घेऊया. तर यादी या प्रकारे तुम्हाला लिहायची आहे. वस्तूंचा क्रमांक, साहित्यांचे नाव आणि त्याचे नग किंवा त्याचे प्रकार. तर सुरुवातीला सगळ्यात पहिले आहे क्रिकेट बॅट. किती हवे आहेत आपल्याला? त्या 5. मग 2 नंबरला आहे क्रिकेट बॉल, ते किती हवेत? 10. 3 नंबरला आहे व्हॉलीबॉल, ते किती हवे? 3. 4 नंबरला आहे व्हॉलीबॉल नेट, ती आहेत 2, त्या हव्या आहेत. आणि फुटबॉल 3 हवे आहेत. क्रीडा जर्सी व शूज 40 विद्यार्थ्यांसाठी हवे आहेत. तर ही यादी आपण प्रस्तुत करत आहोत मंडळासमोर किंवा संस्थेसमोर. चला तर मग पत्र लिहिताना नेहमी हे लक्षात ठेवा की ती मोजक्या मजकुराचे आणि मोजक्या भाषेत लिहिले गेले पाहिजे. तुम्हाला ते निबंधासारखी लांबलचक नाही लिहायचे. तर पत्र नेहमी मोजक्या शब्दांचं असलं पाहिजे. तर पुढे बघूया. सध्या आमच्या क्रीडा साहित्यांची स्थिती जीर्ण असून ती विद्यार्थ्यांच्या नियमित सराव स्पर्धांमध्ये अडथळा निर्माण करत आहे. आपण या मागणीवर तातडीने विचार करून वरील क्रीडा साहित्य लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे ही नम्र विनंती. आपल्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यास व शाळेचे नाव उंचावण्यास मदत होईल. तर यात असे लिहिले आहे की पत्रात की हे पत्र मिळाल्यानंतर तुम्ही त्या पत्रावर तातडीत विचार करून आम्हाला संवाद करावा किंवा आम्हाला रिप्लाय द्यावा. तर ही लाईन ॲड करणे खूप महत्त्वाचे आहे. जर कोणी कोणाला पत्र लिहित असेल तर त्याचा प्रतिसंवाद हा अपेक्षित असतो. जसं आपण कोणाला कॉल केल्यानंतर त्यांनी जर तो कॉलचा किंवा मेसेजचा रिप्लाय दिला तर आपल्याला चांगले वाटते किंवा आपल्याला समजतं की समोरच्यापर्यंत आपला संवाद पोहोचला. त्याच प्रकारे जर पत्र पाठवल्यानंतर पत्राचा प्रतिसंवाद येणे अपेक्षित असते. त्यासाठी ही लाईन ॲड करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर इथे संपतो आपला मुख्य मजकूर. मुख्य मजकूर लिहिल्याबद्दल आपल्याला मिळतात 1.5 मार्क्स. जर तुम्ही हा मुख्य मजकूर अचूकपणे आणि मोजक्या शब्दात मांडून परीक्षकाच्या अपेक्षानुसार लिहाल. मी तुम्हाला सांगत आहे आता की तुम्ही कसं पेपरामध्ये किंवा परीक्षेमध्ये मागणीपत्र हे परीक्षकाच्या अपेक्षानुसार लिहाल जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नासाठी पूर्ण मार्क्स मिळतील किंवा पूर्ण गुण मिळतील. शेवटी धन्यवाद लिहित आहे आपण. तर आता आपण इथे या पत्राचा शेवट करत आहे. जो प्रेषक असतो त्याचे नाव म्हणजे जो पत्र पाठवणार आहे त्याचे नाव. तर आपण इथे लिहिले आहे आपला विश्वासू ओंकार पाटील, क्रीडा शिक्षक श्री शिवाजी विद्यालय पुणे. संपर्क क्रमांक तुम्हाला असा एक सटीक म्हणजे स्वतःचा नंबर किंवा अद्ययावत असलेला नंबर नाही द्यायचा आहे. तुम्हाला असं नंबर लिहायचा आहे जसा मी लिहिला आहे. ईमेल लिहायचा आहे. त्यानंतर हे पत्र संपलं. नंतर शेवटचा जो 1 मार्क उरतो तर तुम्ही पाहिला असेल कॅल्क्युलेशन्स करत असाल तुम्ही की किती मार्कांचं मी किती सांगितलं. तर शेवटचा जो 1 मार्क असतो तो तुमच्या व्याकरणाच्या चुका किंवा तुम्ही लिहिताना काय प्रस्तुत केलं आहे त्याच्यावर तुम्हाला तो शेवटचा मार्क मिळतो. असे झाले 5 मार्क. मुख्यतः मागणीपत्र हे 5 मार्कांसाठी येत असतं. तर हे झालं तुमचा 5 मार्क फिक्स करून देणे. तुम्ही जर या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचं पत्र लिहाल तर तुम्हाला 5 मार्क मिळणं अपेक्षित आहे. तुम्हाला 5 मार्क पूर्णपणे मिळतील. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. शेवटपर्यंत पाहिलंच असेल तर बाकीच्या व्हिडिओजला पण चेकआउट करा. आणि इथपर्यंत पाहूनच झालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. नवीन नसताल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका.